हॅलो आणि नमस्कार मंडळी, कसे आहात सगळेजण. तर हे बघा, पुण्यात हा सकाळी पाऊस येतो आणि त्याच्यानंतर दुपारी थोडंसं ऊन पडतं. हे असं रोजचं वातावरण चालू आहे. तर मंडळी, आज आहे गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमेच्या तुम्हा सगळ्यांना खूप 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 साऱ्या शुभेच्छा. तर आता बघा, हे पाऊस जसा थोडासा उघडला का मी टेरेसला वरती गेले होते का, तर मला कढीपत्ता आणायचा होता नाश्त्यासाठी. आणि चला म्हणलं आता मग झाडं पण बघून येऊया, कढीपत्ता तर आणायला गेलेच तर हे बघा, झाडं खूप छान फुटून आलेत, मस्त आलेत. आणि आम्हाला असं वाटलं होतं की एवढे सगळ्या बॅगात जास्त होतील झाडांना, पण आता प्रत्येक बॅगमध्ये 2-2 झाडं झालेत. त्याच्यामुळं डबल आणखीन एक मला 10 बॅगांचं मागवावं लागणार आहे. असल्या ह्या खूप छान बॅग आहेत, मस्त आहेत. तुम्ही बघू शकता झाडं किती छान, नॅचरल आणि नैसर्गिक म्हणतात ना, तसं काम आहे. जसा पाऊस यायला लागला, आपण कितीही पाणी होतं त्याला, काही म्हणजे हे नाही. आणि ज्यावेळेस पाऊस यायला लागला ना, तसं ते मनानेच एकदम किती छान आणि टवक म्हणजे टवटवीत मस्त असे फुटलेत ना, छान वाटतात झाडं. तर तुम्ही पण लावलेत की नाही झाडं, मला नक्की सांगा. पावसाच्या हिशोबानुसार भाज्या वगैरे लावलेत की नाही नक्की सांगा. तर एका म्हणजे एका कुंडीमध्ये 4-4 झाडं झालेत आणि ते मला वेगळी करायचे आहेत, सेपरेट एक करायचे आहेत. तर आता तुम्हाला सांगू का, हे जे जास्वंदीचं झाड दिसतंय ना तुम्हाला, तर हे आमच्या काकूंनी म्हणजे खाली राहतात ना, त्यांनी दिलं होतं आणून. त्यांच्या मुलीच्या बड्डेला तिनं अभिषेक घातला होता काहीतरी दगडूशेठच्या तिकडं गणपतीच्या तिथं, आणि तिथून त्यांनी ते झाड दिलं होतं. आणि हे पण काकूंनी वर आणून ठेवले का, तर त्याला माती वगैरे नाही. तर मी सगळ्यांच्यातली थोडी माती काढून जास्वंदीचं तर लावलं, पण आता ह्या झाडाला माती नाही. तर आता बघू कधी वेळ भेटतंय नक्की ह्या झाडाला माती आणायला, काय माहिती. तर तुम्हाला माहीत आहे का ह्या झाडाचं नाव काय. आणि ते एकदम असं जसं की बोन्साईसारखं झालं आहे. तुम्ही बघू शकता. आता बघा, थोड्या वेळापुरता पाऊस उघडला होता, परत पाऊस चालू झाला. पावसाचं गणितच काही कळना झाले. थोडंसं उघडतो, ऊन पडतोय आणि परत पुन्हा चालू होतोय पाऊस. असंच दिवसभर वातावरण आहे. त्यामुळे कुठं बाहेर पडता येत नाही, कुठं काही खरेदी जरी म्हणजे काही घ्यायचं जरी असेल ना महत्त्वाचं, तरी जाता येत नाही. गुपचुपीत ऑनलाईन मागवावं लागतं आहे आणि जसं येईल तसं गपचूप खावं लागतं, असं काम झाले. पावसामुळं कुठं बाहेर निघायची इच्छाच होत नाही, कारण खाली गेलं चिक चप्पल वगैरे घाण, त्यानंतर कपड्यांवर घाण उडते. असंच दिवस आमचा गेला. त्याच्यानंतर पिलूला घेऊन आले मी आणि संध्याकाळी ना निवांतपैकी आम्ही म्हणजे पिलूला म्हणजे डॉगी पपी खूप आवडतात ना, त्याच्यासाठी हा शो लावला होता त्याने. त्यामध्ये एवढं क्यूट डॉगी होतं ना, मला तर खूप आवडलं होतं. तुम्ही बघू शकता, एक फोटो टाकते मी, खूप मस्त होतं, मला तर खूप जास्त आवडलं होतं हे. त्याच्यानंतर आता पिलूची गुरुपौर्णिमेची तयारी चालली होती, त्याला ग्रीटिंग कार्ड बनवायचं होतं. आणि त्याच्यासाठी मी जाऊन हे घेऊन आली पेपर, एक व्हाईट कलरचा, एक पिंक कलरचा आणि कॅच पेन. म्हणजे त्याच्याकडं आहेत पहिले तेलकडू, पण कॅच पेनचा बॉक्स नव्हता म्हणून ते पण आणलं. आता हे त्याच्या टीचरला देणार आहे, पण तयारी मात्र मलाच करायला लागणार आहे. आता तुम्ही मला सांगा, तुम्ही ज्यावेळेस नर्सरीला, पहिलीला किंवा सिनियर KGला होता, पहिलीच्या आतमध्ये म्हणजे पहिलीपासून पुढं नाही हां, पहिलीच्या आतमध्ये होता, तेव्हा तुम्हाला एक ग्रीटिंग कार्ड वगैरे असलं काय माहिती होतं का? मला नक्की सांगा कमेंटमध्ये तुम्हाला माहीत असेल तर. आणि असं काहीच नव्हतं की आषाढ एकादशीचा हा लुक करून या किंवा ग्रीटिंग कार्ड बनवून आणा किंवा त्याच्यानंतर ना तुम्हाला एक झाड दिलं जाईल. झाडं होतं आम्हाला पण झाडं होती, झाडं जगवायला सांगायचे. आमचं पण खूप छान असं झाड होतं, माझं आणि माझ्या मैत्रिणीचं दोघांमध्ये एक झाड होतं, पण कुंडीत नव्हतं, ते जमिनीत होतं. आमच्या शाळेच्या मोर खूप मोठं म्हणजे जागा होती, भरपूर मोठी, आणि त्या आम्ही जमिनीत लावलं होतं. खूप छान, अजूनही ते झाड आहे. मी आत्ता जरी गेली ना माझ्या माहेरी, तरी अजूनसुद्धा ते झाड आहे. आणि ते झाड कशाचं माहिती का तुम्हाला, सुबाबळे असते ना, आपण आपल्या शरडांना वगैरे पिल्लांना देतो बघा, बांधतो, ते शिळ्यांच्या खाऊचं झाड आहे. ते अजूनही आहे आणि एवढं उंच गेले ना, बस मस्त आणि छान असं आले. आणि तेव्हा आमची शर्यत लागायची, कुणाचं जगतं आहे, कुणाचं चांगलं येतं आहे. आणि असं नव्हतं की पाणी वगैरे आपण म्हणजे तेव्हा एवढी सोय पण नव्हती. गावाला एक हापशी होती, तिथून बादली धरायची दोघांनी आणि दोघात मिळून ती बादली तिथून भरून आणायची आणि मग ते झाडाला वतायचे. तेव्हा खूप असं वेगळं होतं. म्हणजे आताच्या मुलांना ते म्हणजे काहीच माहीत नाही त्यामधल्या गोष्टी, नाही का. ना चप्पल नसायची, ना काही नसायचं, सगळ्या गोष्टी. म्हणजे आताच्या मुलांचं खूप आहे, टिफिन बॅग, त्यामध्ये ही वेगळीच भाजी, उद्या वेगळीच भाजी, असं सगळं. पण आम्हाला त्यावेळेस असं काय माहीत नव्हतं. आम्हाला 2च भाज्या माहिती होत्या, एक म्हणजे चटणी आणि दुसरं म्हणजे खरडा मिरचा. तुम्हाला माहीत होतं का, मला नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि एवढ्या सगळ्या म्हणजे स्ट्रगलमधनं तेव्हाचं जीवन वेगळं, आताचं जीवन वेगळं. आता सगळ्यात जास्त महागाई पण वाढली आणि स्पर्धा पण वाढली. आणि म्हणतात ना, आताचं युग वेगळं, पहिलं युग वेगळं असं. पण काही म्हणा, पहिलंच खूप मज्जा येत होती पहिल्याच गोष्टींची. आताच्या मुलांना पहिलीपासून हिंदी, आम्हाला पहिली सोडा नर्सरीपासून हिंदी, आम्हाला तेव्हा हिंदी 5वीपासून पुढं हिंदी आला होता, माहिती का. तर खूप सगळ्या गोष्टी बदलल्यात आता. हे कसं बनवायचा विचार करत मी थोडंसं डोकं लावलं आणि मग जो गुलाबी पेपर होता ना, तो थोडा अर्ध्यातनं कट केला आणि दुसरा जो व्हाईटवाला होता ना, तो पण कट करून तो चिपकवून घेतला तिथं बरं का.
आता मला पण काय यातलं एवढं माहीत नाही, मी कधी बनवलं नाही. मी आयुष्यात पहिल्यांदा हे ग्रीटिंग कार्ड बनवते आणि थोडंसं यूट्यूबचा रेफरन्स घेतला, पण त्याच्यावर खूप अवघड अवघड दाखवत होते. तर चला म्हणलं आपल्या आपल्या मनानं आपल्या आपल्या बुद्धीला जसं येईल तसं बनवू आपण, आणि बनवायला तयारी केली. आता मी बनवते आणि पिल्लू काय शांत बसला, असं होईल का? तर तुम्ही बघा त्याचं कारनामं मी तुम्हाला पुढं दाखवतेच. आता हे बघा, हे जे व्हाईट कलरचा पेपर कट करून घेतला आहे ना, तो थोडा बारीक कट करून घ्यायचा, म्हणजे गुलाबी पेपरपेक्षा एक इंच तरी कमी असला पाहिजे, आणि तो छानपैकी असा चिपकवून घ्यायचा. आता ते सगळं चिपकवून वगैरे घेतलं मी, आणि त्याच्यावर टिकली वगैरे छान अशा, म्हणजे तुमच्याकडं स्टोन किंवा टिकली किंवा मोती जरी असेल ना तरी ते तुम्ही चिटकवून घ्या त्याच्यावर, का तर थोडासा लूक येण्यासाठी. आता माझ्याकडे आहे ना व्हाईट कलरचं म्हणजे कॅच पेनच नव्हतं, आणि मग आता काय करायचं, किंवा व्हाईट कलरचं हे होतं तेलखडू, पण त्यानं काय एवढं छान हे होत नव्हतं. त्याच्यानंतर एक व्हाईट कलरचं फूल बनवून घेतलं कट करून, जो मला काय जास्त क्राफ्टिंग वगैरे येत नाही ह्यातलं, पण तरी पण. आणि हे बघा फायनल लूक अशा पद्धतीनं तयार केला. त्यामध्ये थोडासा एक मजकूर पण लिहून दिला पिल्लूला, आणि आज आता तो पिल्लू घेऊन जाणार आहे स्कूलमध्ये. तर बघू शकता तुम्ही, हे बघा मस्तपैकी. एवढं काही मला जमत नाही, पण कसं जमलं मला नक्की सांगा, आणि तुम्ही बनवलं की नाही तुमच्या मुलांच्या स्कूलमध्ये नेण्यासाठी ते पण मला नक्की सांगा. आता बघा, आता मी जेवढं जसं जसं बनवलं होतं ना तसं तसं त्याचं चाललं होतं बघा. जे शिल्लक राहिलं होतं ना पेपर, त्याचं सगळ्याचं त्यानं बनवून घेतलं. त्याच्यावर त्यानं मग स्वतःनंच स्टोन वगैरे चिटकवून घेतले, आणि आता मी जसं लिहिलं आहे ना त्यामध्ये तसा तो बघून लिहितो. मी तुम्हाला म्हणलं होतं ना पिल्लूचा कारनामा तुम्हाला पुढं दाखवते, तुम्ही बघून घ्या आता. आणि मग त्याला मी म्हणलं कोणासाठी, तर म्हणतो माझ्या पप्पासाठी. माझ्या ध्यानीमनी पण नव्हतं, तरी त्याने ते मस्तपैकी लिहायचा प्रयत्न केला. मी जसं ग्रीन पेननं लिहिलं होतं त्याने पण तसंच ग्रीन पेननं लिहिलं, आणि मला म्हणत होता की मम्मा मला ते चरण म्हणजे पादुका असतात ना त्याचं चित्र बनवून दे. तर म्हणजे बघा, आपण जे काय करतो ते सगळं आपली मुलं आपलं अनुकरण करतात. त्यामुळं खूप चांगल्या चांगल्या गोष्टी आपल्या मुलांना शिकवा. तर आता आज ना त्याच्या डब्याला पालेभाजी होती, म्हणून मी छान अशी एक काय माठाची भाजी का काहीतरी म्हणतात, लाल माठ, खूप छान लागते ही भाजी. आणि मस्तपैकी हे बघा, तो म्हणत होता मम्मा माझ्या ग्रीटिंग कार्डचा व्हिडिओ काढा, तर मी टीचरांना देणार आहे ना म्हणून. म्हणे हे बघा त्याचा व्हिडिओ काढला. आणि आज आहे ना त्याला म्हणजे रंगी ड्रेस असतो बुधवारचा, तर हे बघा हे ड्रेस एवढा आवडतो ना, तो रोज तोच दिला ना घालायला तरी चालेल. आणि हे बघा त्याला सोडून आल्यानंतर थोडंसं ऊन पडलं होतं, म्हणून मी वरती टेरेसच्या तिथं पायरीला जाऊन बसली होती केस सुकवायला. तर असा काहीच आमचा पूर्ण दिवस आता दुपारी 1:30पर्यंतचा असतो. आता तिथून पुढचं मी तुम्हाला उद्या सांगेन. आणि कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. चॅनलला प्लीज नक्की सपोर्ट करा. नवीन नवीन व्हिडिओ येत राहतील तुम्हाला, तर चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा.